डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूळ पत्रकार होते। महाराष्ट्रातील विविध भागातील पत्रकारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि ते सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वात पत्रकार संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। 28 जुलै रोजी नागपुरातील दीक्षाभूमी इथून या यात्रेला प्रारंभ झालाय। नागपुरातून सुरू झालेली ही यात्रा पुढे सेवाग्राम मार्गे दुसऱ्या दिवशी अमरावतीत दाखल झाली। बघूयात या संदर्भातील ही खास बातमी। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। पत्रकारांच्या प्रश्नांसाठी निघालेल्या पत्रकार संवाद यात्रेचं दुसऱ्या दिवशी 29 जुलै रोजी अमरावतीमध्ये स्वागत करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या यात्रेमागची भूमिका स्पष्ट केली। कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका वर्तमानपत्रांना बसला। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली वर्तमानपत्र कमकुवत बनत असल्यानं पत्रकारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत असं सांगून याकडे सरकारचं लक्ष वेधलं। नकारात्मक दाखवण्याचं आशातनं ते प्रतिबिंब आहे, ते टोटल नकारात्मक दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने जो ब्रेकिंग न्यूज, वाईट जर्नलिझम हे जे काही नवीन ज्या पद्धतीनं होतंय त्यापेक्षा आपण समाजाला अधिक जागृत, समाजाला दिशा देण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे। अमरावतीमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रवीण सपकाळे, राज्य समन्वयक संतोष मानूरकर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, पत्रकार प्रवीण शेगोगार, नयन मोंढे, अजय शृंगारे, अर्चना रक्षे, अनिरुद्ध उगले, अमित अग्रवाल, शेषनाग गजभिये, पुष्पा जैन, अली असगर दवावाला, गजानन खोपे, राजा वानखेडे, मनीष भंकाळे, मनीष गुडदे यांच्यासह स्थानिक पत्रकार उपस्थित होते। यावेळी स्थानिक मान्यवरांना पत्रकारांच्या समस्यांबद्दल आणि त्यांच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आणि सरकारकडे पत्रकारांच्या या मागण्यांसंबंधी आवाज उठवण्यासंदर्भात आवाहन करण्यात आलं।